नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन पाटील बँकर्स पॉइंटच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. काल आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलं होतं कोडिंग डिकोडिंग. त्याच्यामध्ये आपण पहिला टाईप बघितला होता चायनीज कोडिंग आणि आज आपण बघणार आहोत त्यातला सेकंड टाईप म्हणजेच कंडिशनल कोडिंग. तर बघू या प्रकारात तुमचा कंडिशनल कोडिंगचा हा क्वेश्चन दिसत असेल. बघा, जर कालचा टाईप एक्झाममध्ये नाही आला, ठीक आहे, जर चायनीज कोडिंग एक्झाममध्ये नाही आलं तर 100% आजचा कंडिशनल कोडिंग एक्झाममध्ये येऊ शकतो आणि हा सुद्धा क्वेश्चन 5 मार्कांसाठी येऊ शकतो. मोस्ट प्रोबेबली या टाईपचे क्वेश्चन जे ते मेन्समध्ये विचारल्या जातात. जसं की समजा IBPS मेन्स असेल किंवा SBI मेन्स असेल तर त्या एक्झाम्समध्ये या टाईपचे क्वेश्चन जनरली विचारल्या जातात. मग बघूया या टाईपचा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे एक बॉक्स दिसत असेल सगळ्यात वरच्या कोपऱ्यात, ठीक आहे. आता या बॉक्समध्ये काय आहे, हे लेटर्स आहेत. लेटर्स म्हणजे काय, हे सरळ सरळ इंग्लिश अल्फाबेटचे लेटर्स आहेत पूर्ण, ठीक आहे. याच्यामध्ये बघा BADE आणि वगैरे वगैरे पुढे समोर दिलेलंच आहे. त्यांना काहीतरी कोड केलेला आहे, ठीक आहे. कुठला तरी एक कोड दिलेला आहे. बघू कोणता कोड आहे. तो कोड खालच्या लाईनमध्ये दिलेला आहे, ठीक आहे. बघा B जो अल्फाबेट आहे त्याला कुठला कोड केलेला आहे 6, ठीक आहे. त्यानंतर दिलेला आहे A, त्याला कुठला कोड केलेला आहे $. D साठी कोणता आहे 7 आणि सो ऑन, ठीक आहे. असे कोड केलेले आहेत आणि क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा. तर हे 71 नंबरचा हा एक क्वेश्चन आहे. बघा काय शब्द दिलेला आहे, EKFUDH असा एक शब्द दिलेला आहे, ठीक आहे. या शब्दाचा आपल्याला कोड काढायचा आहे. पण तुम्ही म्हणताल सर हे तर खूप सोपं आहे, जर हाच कोड आपण वरती बघितला तर जसा तसा लिहू शकतो. पण जर एवढंच सोपं असतं तर सगळे बँकेत भरती झाले असते, हो की नाही, ठीक आहे. मग यांनी काय केलंय, थोडंसं कंडिशन्स दिलेले आहेत. कंडिशन्स म्हणजे काय, अटी शर्ते लागू, ठीक आहे. आता तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, जर तिथे काही खरेदी करायचं असेल तर तिथं 50% ऑफ लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतो एखादा स्टार, बरोबर आहे. तर तो स्टार म्हणजे काय असतात, अटी शर्ते लागू. मग ते शर्ते कसे असतील, जर समजा तुम्ही कपडे घ्यायला गेलात तर 5,000चे जर मिनिमम तुम्ही कपडे घेतलेत तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. पण जर तुम्ही 3,000चे घेतले तर तो 50%चा डिस्काउंट मिळणार आहे का, नाही. मग तशाच अटी तशाच कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत बघा, ठीक आहे. मग आपण एकदा हळूहळू या कंडिशन्स वाचू आणि त्यानं मी थोड्याशा बाजूला लिहून ठेवतो की आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजेत, ठीक आहे. त्या पद्धतीने आपण बाजूला लिहून ठेवू. बघा पहिली कंडिशन्स काय, इफ द फर्स्ट लेटर इज अ वॉवेल अँड लास्ट लेटर इज कॉन्सोनंट. बघा काय म्हणतोय, फर्स्ट लेटर इज वॉवेल अँड लास्ट लेटर इज कॉन्सोनंट. आता तुम्हाला वॉवेल माहिती पाहिजेत. वॉवेल कोणते असतात रे, वॉवेल AEIOU हे कोणते झालेत, वॉवेल्स. आणि कॉन्सोनंट म्हणजे काय, AEIOU सोडून जे इंग्लिश अल्फाबेट असतात ते सगळे झालेत कॉन्सोनंट, बरोबर आहे. मग इथे काय म्हटलंय, द फर्स्ट लेटर इज अ वॉवेल. कोणाचा फर्स्ट लेटर, जो क्वेश्चन मध्ये फर्स्ट लेटर दिलेला आहे तो जर वॉवेल असेल तर, ठीक आहे. बघा मग मी इथं वॉवेलसाठी काय करतो, V लिहून ठेवतो. पहिली कंडिशन आपण ड्रॉ करतोय. वॉवेलसाठी काय लिहिला, V, ठीक आहे. बघा फर्स्ट लेटर इज अ वॉवेल अँड लास्ट लेटर इज कॉन्सोनंट. मग शेवटचा लेटर काय आहे, कॉन्सोनंट, ठीक आहे. शेवटचा जो कोणी असेल तो कोण आहे, कॉन्सोनंट. आता पुढे बघू, देअर कोड आर टू बी इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे रे अदला बदल, ठीक आहे. जो पहिल्याचा कोड असेल तो शेवटच्याला द्यायचा आहे, जो शेवटचा कोड असेल तो पहिल्याला द्यायचा आहे. म्हणजे मी इथे काय करतो, असं क्रॉस करून ठेवतो, ठीक आहे. वॉवेलचा कोड कॉन्सोनंटला द्यायचा आहे पण कॉन्सोनंटचा कोड वॉवेलला द्यायचा आहे. पण पूर्ण कंडिशन्समध्ये जर मधल्या काही अल्फाबेटबद्दल कोणी काही बोललंय का, नाही, ठीक आहे. मधल्यांबद्दल काहीही बोललेला नाही म्हणून मी जसा तसा लिहून घेतो. झाली फर्स्ट कंडिशन. बघा परत एकदा फास्टमध्ये बघू. पहिल्यांदा काय सांगितलं आहे, इफ द फर्स्ट लेटर इज अ वॉवेल अँड लास्ट लेटर इज कॉन्सोनंट. म्हणून मी इथे पहिल्यांदा V लिहिला आणि लास्टला काय लिहिला, कॉन्सोनंटचा C, ठीक आहे. आणि पुढे सांगितलंय देअर कोड आर टू बी इंटरचेंज.
ठीक आहे, इकडचे तिकडे करायचे आहेत. मग कॉन्सोनंटचा कोड येणार समोर आणि समोरचा जो वॉवेलचा कोड आहे तो येणार लास्टला. बरोबर आहे. आता सेकंड कंडिशन बघू. बरं, सेकंडमध्ये काय म्हणतो, इफ बोथ. बोथ म्हणजे दोन्ही. ठीक आहे, कोणते दोन्ही ते पुढे बघू. फर्स्ट अँड लास्ट लेटर आर कॉन्सोनंट. बघा, जर दोनही पहिल्यांदा आणि शेवटी जर दोन्हीही कॉन्सोनंट असतील, मग मी इथे लिहितो कॉन्सोनंट आणि लास्टला सुद्धा कॉन्सोनंट, देन बोथ आर कोडेड ॲज डेल्टा. ठीक आहे, दोघांना सुद्धा कुठला कोड देणार आहे मी, डेल्टा. बघा, मग मी इथं हे पण लिहून ठेवतो. पण अगेन ठीक आहे, इथे कुठल्याही मधल्या लेटर्सबद्दल बोललेला नाही, म्हणून हे असणार आहे जशाला तसे. कळतंय? ठीक आहे, परत एकदा बघू. काय म्हणतो, इफ बोथ दोनही फर्स्ट अँड लास्ट लेटर्स आर कॉन्सोनंट. जर पहिला आणि शेवटचा दोनही जर कॉन्सोनंट असतील तर त्या दोघांनाही कुठला कोड देणार आहे मी, डेल्टा. पण मधल्यांबद्दल काही बोललेला नाही, म्हणून जशाला तसे लिहायचे. ठीक आहे, आता बघा थर्ड कंडिशन. कंडिशन नंबर 3, इफ लेटर्स द फर्स्ट लेटर इज कॉन्सोनंट अँड लास्ट लेटर इज वॉवेल. आता बघा कसं सांगितलंय, पहिल्यांदा कॉन्सोनंट आहे आणि लास्टला कोण आहे, वॉवेल. ठीक आहे, तर पुढे बघू. बोथ आर कोडेड ॲज द कोड फॉर वॉवेल. ठीक आहे, दोघांनाही कुठला कोड द्यायचा आहे मला, वॉवेलला. जो कोणता वॉवेलला कोड आहे म्हणजे हा तर वॉवेललाच द्यायचा आहे, वॉवेलचा कोड वॉवेललाच द्यायचा आहे, पण हाच कोड तुम्हाला कॉन्सोनंटला सुद्धा द्यायचा आहे. ठीक आहे, आणि मधल्यांबद्दल अगेन काहीही बोललेला नाही, म्हणून ते जशाला तसे लिहून टाकायचे. ठीक आहे, पुढे बघा. आता पूर्ण कंडिशन्स मी एकदा ड्रॉ करून ठेवलेले आहे. आता जो कोणता क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहेत तो या कंडिशननुसारच सॉल्व करायचा आहे. जर समजा एखादा शब्द तुम्हाला या कंडिशनमध्ये भेटत नसेल तर काय करायचं, या बॉक्समध्ये जसे कोड दिलेले आहेत तसे लिहून टाकायचे. कळलं आता इथपर्यंत? ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन सॉल्व करू आपण. काय क्वेश्चन विचारलेला आपल्याला, EKFUDH. आता तुम्ही जर बघितलं असेल जेवढ्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या कंडिशन फर्स्ट आणि लास्ट लेटर यांच्यामध्येच आहेत. मग इथे सुद्धा या वर्डमध्ये फर्स्ट आणि लास्ट लेटरच आपल्याला चेक करायचं सगळ्यात पहिल्यांदा. बघा फर्स्ट लेटर, इथे फर्स्ट लेटर कोण आहे, ई आहे. ई म्हणजे कोण, वॉवेल. आणि लास्ट लेटर कोणता आहे, एच म्हणजे कॉन्सोनंट. आता बघा पहिल्यांदा वॉवेल आणि शेवटी कॉन्सोनंट असं कोणत्या कंडिशनमध्ये बसतंय, बघा कोणत्या बसतंय, फर्स्ट कंडिशनमध्येच बसतंय. मग फर्स्ट कंडिशन काय म्हणते, जर पहिल्यांदा वॉवेल आणि शेवटी जर कॉन्सोनंट असेल तर त्यांचे कोड काय करायचे, इंटरचेंज. ठीक आहे, बघा वॉवेलचा कोड जाणार कॉन्सोनंटला, कॉन्सोनंटचा जो कोड जाणार वॉवेलला. मग इथे वॉवेल कोणता आहे, ई. मग ईचा कोणता कोड आहे, बघा ई साठी कुठला कोड आहे रे, 8. ठीक आहे, मग सगळ्यात शेवटी मला कोण पाहिजेत, 8. ठीक आहे, हा जो ई आहे तो मी एचच्या ठिकाणी ठेवला, सगळ्यात शेवटी ठेवला. आता एचचा जो कोड असेल तो सगळ्यात सुरुवातीला ठेवायला लागेल. बघा एचला काय कोड आहे, 1. ठीक आहे, मग हा 1 कुठे ठेवणार मी, सुरुवातीला. पण आता हे जे मधले लेटर आहेत ते काय करायचे, जसे बॉक्समध्ये दिलेले आहेत जशाला तसे लिहून काढायचे. बघा आता काय दिलेलं आहे, KFU. बघा के साठी काय दिलेलं आहे, स्टार. नंतर एफ साठी काय आहे, @. त्यानंतर यू साठी कुठला दिला आहे, कॉपीराइट. आणि लास्टला काय आहे, डी. बघा डी साठी कोण आहे, 7. ठीक आहे, तर हा आपला आन्सर असणार आहे पहिल्या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, बघा असं कुठे ऑप्शनमध्ये दिसतंय का, बघा इथे फर्स्टला 8 आलेला आहे, नाही. इथे इथे फर्स्टला आलेला आहे पण नंतर @च्या जागी हॅश दिलेला आहे, मग चालेल का, नाही. ठीक आहे, थर्डमध्ये बघा डेल्टा दिलेला आहे, डेल्टा आपल्याला पाहिजेच नाही, मग हा सुद्धा नाही. लास्टला 1 स्टार हॅश सुद्धा आपल्या आन्सरमध्ये आलेला नाही, म्हणजे याचा आन्सर असणार आहे नन ऑफ दिस किंवा नन ऑफ अबव. ठीक आहे, नंतर बघा सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चनमध्ये तेच बघायचं आपल्याला, फर्स्ट लेटर आणि लास्ट लेटर. मग बघा फर्स्ट लेटर आहे इथे कॉन्सोनंट, इथं लास्ट लेटर सुद्धा कुठलं आहे, कॉन्सोनंट.
बघा जर फर्स्ट आणि लास्टसाठी जर कॉन्सनंट असेल तर कंडिशन कोणती येणार आहे? सेकंड. आणि कंडिशन सेकंड काय म्हणते की दोनही जे कॉन्सनंट लेटर असतील त्यांना सरळ सरळ कुठला कोड करायचा आहे? डेल्टा. ठीक आहे. मग इथे फर्स्ट आणि लास्ट यांना काय येणार आहे? डेल्टा. बघा इथे डेल्टा आणि इथे पण डेल्टा लिहून काढू. थोडंसं पुढे लिहितो. ठीक आहे. नंतर मधल्यांबद्दल काही बोललेले नाहीत कोणत्याही कंडिशनमध्ये. मग जे जसे दिलेले आहेत तसेच आपण लिहून ठेवू. बघा काय दिलेलं आहे? MEIU. एम मध्ये काय दिलेलं आहे? पर्सेंटेज. ई मध्ये ई कुठे आहे? हां ई मध्ये काय आहे? हा 8. बघा 8 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? आय आणि यू. आय साठी कुठला कोड दिलेला आहे? 3. आणि लास्टला यू साठी काय आहे? कॉपीराइट. बघा या टाईपचं ऑप्शन कुठे भेटतोय? आता कुठे भेटतोय? फर्स्ट आहे बघा पर्सेंटेज 8, 3 कॉपीराइट आणि डेल्टा. येस याचा आन्सर काय असणार आहे? ए. कळतंय ना? ठीक आहे. बघा थर्ड वाला क्वेश्चन एकदा लास्ट बघू फास्टमध्ये. बघा पहिल्यांदा इथे दिलेला आहे कॉन्सोनंट आणि लास्टला काय दिलं आहे? वॉवेल. आता बघा पहिल्यांदा कॉन्सोनंट आणि लास्टला वॉवेल अशा कंडिशनमध्ये काय करायचं? बघा पहिल्यांदा कॉन्सोनंट लास्टला वॉवेल म्हणजे या थर्ड कंडिशनमध्ये तो बसतोय. आता इथे काय सांगितलं? जर वॉवेल असेल तर वॉवेलचा कोड तो पहिल्यांदा इथे पण द्यायचा आहे आणि पहिल्या सुरुवातीला पण द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं वॉवेल कोण आहे? यू. मग यूचा कोड फर्स्ट आणि लास्ट दोनही ठिकाणी येणार. मग आता यू साठी कुठला कोड आहे? कॉपीराइट. मग आता कॉपीराइट बघा कॉपीराइट सुरुवातीला येणार आणि शेवटी सुद्धा कॉपीराइटच येणार. बरोबर आहे. आता जे मधले आहेत ठीक आहे मधले जे लेटर्स आहेत बघा काय? ई जे यांच्यासाठी काही बोललेलं नाही आहे. मग जे बॉक्समध्ये आहेत ते जशाला तसे लिहून ठेवू. बघा काय आलेलं आहे? ई जे. आता ई साठी कुठला कोड आहे? 8. जे साठी कुठला कोड आहे? जे साठी 2. डी आणि डब्ल्यू. डी साठी काय आहे? 7. बघा इथे 7 आहे. आणि डब्ल्यू साठी कोणता कोड आहे? 9. बघा असा ऑप्शन कुठे आहे? आता सांगा बरं ऑप्शन कुठे आहे? सी आहे. ठीक आहे. मग याचा आन्सर काय असणार आहे? सी चेन्नई. बरोबर आहे. आता हा लास्टचा एक क्वेश्चन सुद्धा करून टाकू. दोन्ही साईडला काय दिलेलं आहे? कॉन्सोनंट. ठीक आहे. दोन्ही साईडला कॉन्सोनंट म्हणजे कुठल्या कंडिशन्समध्ये बसणार आहेत? बघा दोन्ही साईडला कॉन्सोनंट सेकंड कंडिशनमध्ये. दोघांना काय द्यायचं आहे? डेल्टा. मग डी साठी सुद्धा डेल्टा देणार आणि लास्ट साठी सुद्धा डेल्टा देणार. ठीक आहे. बाकी सगळे जशाला तसे करता येईल. आता इथपर्यंत कुणाला काही डाऊट? जर ऑनलाईनवाले कुणाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पिन करू शकता. मग या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करता येतील नक्की. ठीक आहे. बघा आता एक छोटीशी गोष्ट इथे सांगायची राहिली. तुम्ही म्हणताल सर या कंडिशनच्या बाहेर एखादा आला म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांमध्ये वॉवेल कॉन्सोनंट 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 वॉवेल पण वॉवेलची कॉन्सोनंट वॉवेल आणि वॉवेल यांची कंडिशन दिली आहे का? नाही. मग जर समजा एखादा शब्द असा आला असेल बघा आता कुठे? जर हा वाला क्वेश्चन असेल 75. ठीक आहे 75. इथं बघा वॉवेल आहे आणि लास्टला सुद्धा काय आहे? वॉवेलच आहे. याची कंडिशन्स होती का आपल्याकडे? नाही याची कंडिशन्स नव्हती. म्हणून काय करायचं आहे? बॉक्समध्ये जसं दिलं होतं वरते जशाला तसे लिहून ठेवायचे. बस त्याला काही नवीन नाही. करता येईल ना आता? ठीक आहे. मग आता सगळ्यांसाठी मी एक 5 मिनिटाचा वेळ देतो आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. बघा आता सेकंड क्वेश्चन म्हणजे 77 ते 81 नाही. दा 83, 82, 83 आणि 84 असे 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बघा त्याच्यासाठी मी टाइम लावून ठेवतो आज.
चला तर मग वेळ आपली संपलेली आहे. बघा, आशा करतो की हे क्वेश्चन तुम्हाला आलेच असतील. एकदम सोपेच क्वेश्चन होते. ठीक आहे, तरी मी तुम्हाला याच्या कंडिशन्स काढून दाखवतो. बघा, पहिल्यांदा काय सांगितलं, इफ द फर्स्ट लेटर इज अ कॉन्सनंट. पहिल्या कंडिशनमध्ये फर्स्ट लेटर इज अ कॉन्सोनंट अँड लास्ट लेटर इज वॉवेल. जर पहिल्यांदा कॉन्सोनंट आणि लास्टला वॉवेल जर असेल तर काय कोड करायचे, त्यांचे इंटरचेंज, म्हणजे परत एकदा अदलाबदल करायचे. कॉन्सोनंटचा कोड जाणार वॉवेलसाठी, वॉवेलचा कोड जाणार कॉन्सोनंटसाठी. सेकंडमध्ये बघा, इफ द फर्स्ट लेटर इज अ वॉवेल अँड लास्ट लेटर इज अ कॉन्सोनंट. सेकंडमध्ये याच्या उलटं सांगितलंय, जर पहिल्यांदा वॉवेल असेल आणि लास्टला जर कॉन्सोनंट असेल, बोथ कोडेड ॲज द कोड फॉर वॉवेल. ठीक आहे, तर हाच वॉवेलचा कोड इथे पण असणार आहे आणि हाच वॉवेलचा कोड शेवटी सुद्धा असणार आहे. अगेन मधल्यांबद्दल काहीही बोललेलं नाही. ठीक आहे, तिसऱ्या कंडिशनमध्ये इफ द फर्स्ट अँड लास्ट लेटर आर कॉन्सोनंट, बोथ आर टू बी कोडेड ॲज द कोड फॉर लास्ट लेटर. बघा, आता जर सुरुवातीचा कॉन्सोनंट आणि शेवटचा सुद्धा कॉन्सोनंट असेल, ही कंडिशन बघून घ्या. सुरुवातीचा कॉन्सोनंट आणि शेवटचा सुद्धा कॉन्सोनंट असेल तर जो या कॉन्सोनंटसाठी, शेवटच्या कॉन्सोनंटसाठी जो कोड वापरलेला असेल तोच कोड या पहिल्या सुरुवातीला सुद्धा हाच कोड वापरायचा आहे. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत कुणाला काही डाऊट? मला वाटतं या कंडिशन्स काढून दिल्यानंतर हे इकडचे क्वेश्चन्स सोपेच असतील, जमतील ना? ठीक आहे, मग बघू बरं, याचा आन्सरच बघू एकदा. सांगा बरं, 82चा आन्सर काय येणार आहे? 82 सेकंड म्हणजे बी ऑप्शन असेल. ठीक आहे, त्यानंतर 83 मध्ये ए. ओके, 84 मध्ये सी. बघा, तर या टाईपचा हा कंडिशनल कोडिंगचा हा पूर्ण पॅटर्न होता. याच्यावर अशा बरेचशा कंडिशन्स असू शकतात. हेच क्वेश्चन जर मेनमध्ये आले, थोडीशी डिफिकल्टी लेवल हायर असणार आहे. तिथे फक्त 3 नाही तर कमीत कमी 7 ते 8 कंडिशन्स विचारल्या जातात. ठीक आहे, मेन्समध्ये कसे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. मग हेच पुढे जाऊन जर कंडिशन्स वाढल्या तर हेच क्वेश्चन मेन्समध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आता बघा, हे क्वेश्चन आपण स्टार्ट केले होते आपल्या नोट्समधून 70 ते मला वाटते आता 84 पर्यंत झाले असावे. 1-2 मध्ये राहिला तो तुम्ही घरी सॉल्व करायचा आहे, होमवर्क घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास 120 क्वेश्चनपर्यंत पूर्ण कंडिशनल कोडिंगचे क्वेश्चन आहेत. आणि सेम नाहीत. आता कसं झालं आहे, इथे 2 ते 3 कंडिशन आधीच्या ज्या होत्या तर तशाच आलेल्या आहेत, पण कंडिशनसुद्धा चेंज असतील त्या क्वेश्चन्समध्ये. मग तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व जर केले तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला खूप जास्त सोपे जातील. मी आधीही सांगितलं आहे की कोडिंग डिकोडिंग हा चॅप्टर रिझनिंगमधला सगळ्यात सोप्या चॅप्टरपैकी एक आहे. ठीक आहे, जे ऑनलाईन बघतायत त्यांनी आपल्या बँकर्स पॉईंटच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF डाउनलोड करायची आहे आणि नंतर 120 पर्यंत क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे आहेत. जर त्यामध्ये काही डाऊट आला तर तुम्ही कमेंटमध्ये पिन करू शकता. ठीक आहे, या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद.